हॅलो. हॅलो सर, हां मिसाळ सर बोलतोय, बोला की. मी संस्कारचे पप्पा बोलतोय. हां बोला की, मग काय अडचण काय आहे तुम्हाला? अडचण काय नाही, अहो का नाही त्या तुम्ही कसलं शिकवताय? पुस्तकातच बघून शिकवतोय मी. अहो तुम्ही का नाही चांगलं शिकवत जावा की राव. अहो एक नंबर शिकवतो मी, कुठल्या विद्यार्थ्याची तक्रार नाही. कशाची तक्रार नाही, मी का नाही काल विचारलं त्याला का नाही त्याला उत्तर येईना. कसलं उत्तर नाही. अहो असं काय, तुमचा संस्कार तर खूप हुशार आहे मुलगा. नाही नाही त्याला मी मस्त का नाही केलं का नाही ताजमहाल कुठं आहे म्हटल्यावर का नाही हां ते सांगोल्यातच आहे म्हणते. हॅलो 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 संस्कारचे पप्पा, मला सांगा, तुमची गेले 6 महिन्याची फी जमा केली का तुम्ही? हो, अहो देतो की हो, काय तुम्ही असं करायला लागलाय? जोपर्यंत फी जमा करत नाही हां तोपर्यंत आग्र्याचा ताजमहल हा सांगोल्यातच राहणार. सांगोल्यात राहणार? हा अहो देतो की राव, असं करायला लागलाय. देतो म्हटलं का अजून पुन्हा दिल्लीचा लाल किल्ला सुद्धा सांगोल्यातच येणार. आयला काय सर राव तुम्ही का नाही एवढं तुम्हाला कसं काय असं करायला लागलाय तुम्ही? मला तर वाटतंय हा. बघा, दिल्लीचा लाल किल्ला तुमच्या घरापुढे आणतो. राव सर पाकच तुम्ही झालाय. अहो का नाही काय जण जवळ पैसा असत्यात नसत्यात, या महिन्याभरात देतो की. पैसे कधी देणार म्हणला? महिन्याभरात. बर, मग महिनाभर राहू दे ना ताजमहल सांगोल मध्ये, लाल किल्ला तुमच्या घरापुढं, काय फरक पडतोय? काय राव सर असं का करायला लागलाय राव? देतो की राव. नाही 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 असं काय नाही बघा, जोपर्यंत पैसे देणार नाही हां तोपर्यंत आग्र्याचा ताजमहल हा सांगोल्यात राहणार आणि दिल्लीचा लाल किल्ला तुमच्या घरासमोर राहणार. तुम्ही लईच लावून धरले राव का नाही. परिस्थिती तर बघा राव तुम्ही. पैसे लवकरात लवकर आणून द्या. जोपर्यंत पैसे आणून नाही दिलं तर मुंबईचं हॉटेल ताज अँड गेटवे ऑफ इंडिया सुद्धा सांगोल्यातच आणीन. तर हे काय तुम्ही का नाही असं करायला लागलाय राव? अहो सर तुम्ही का नाही शिकलेला आहे, जरा आम्हाला का नाही समजून घ्या की राव. नाही 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 सरळ शिकवून तुम्ही काय सुदेवर येणार नाही हां आणि तुम्ही काय व्यवस्थित करणार नाही. नंतर माझं मी त्या विद्यार्थ्याला शिकवतो, ज्या वेळेला तुम्ही फी जमा करताय हां त्यावेळेला मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताज हाय ती जागा नेऊन मी बसवतो. पुन्हा त्या विद्यार्थ्याला सांगतो हॉटेल ताज कुठं आहे तर मुंबईत आहे, लाल किल्ला कुठं आहे दिल्लीत आहे, आग्रा ताजमहल कुठं आहे आग्र्यात आहे, मी सगळं सांगतो. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. देतो की राव असं करू. जोपर्यंत पैसे देणार नाही हां तोपर्यंत आग्र्याचा ताजमहल हा सांगोल्यात राहणार, मुंबईचं गेटवे ऑफ इंडिया सांगोल्यात राहणार, हां मुंबईचं हॉटेल ताज सांगोल्यात राहणार आणि लाल किल्ला जो आहे ना दिल्लीचा, तो किल्ला तर तुमच्या घरासमोरच राहणार. बरं देतो की राव देतो. देतो म्हटलं का कलकत्त्याचा हावडा ब्रिज होतं तुमच्या सांगोलच्या नदीतच येणार. बरं अहो सर असं करू नका, महिन्याभरात देतो. नाही 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 महिनाभर मग राहू द्या ना ताजमहल. अहो का मी काय म्हणतोय, मी का नाही महिन्याभरात तुम्हाला कसली परिस्थिती देतो. मका जायची आहे माझी, मका आल्या काढायला, मका गेल्यानंतर तुम्हाला का नाही पैसे देतो. मग असं करा, तुमची मका काय जे 5-50 पोती होते ते हावडा ब्रिजवरनं तुम्ही सांगोलला न्या. तुमच्या गावाच्या सांगोलच्या मध्ये हावडा ब्रिज आणतो कलकत्त्याचं. हां हा कलकत्त्याचा हावडा ब्रिज तुमच्या नदी सांगोलच्या नदीत आणतो आणि त्याच्यावरनं मका नेऊन तुम्ही एका जावा. आयला तुम्ही का नाही सर तुम्ही लय जाड बोलायला लागलाय राव. नाही आडवं नाही हो, असं केल्याशिवाय पालक पैसे देत नाहीत. अहो मी का नाही कसल्याही परिस्थितीत तुम्हाला आणून देतो की राव. किती दिवसांनी देणार आहे? महिन्याभरात. ठीक आहे. मग तर अबुधाबीतला बुर्ज खलिफा सुद्धा सांगोल्यातच येणार. काय अवघड झालं गड्या, तुम्ही का नाही पाकच येण्यासारखं करायला लागलाय. नाही 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 येण्यासारखं नाही, काय नाही. बुर्ज खलिफा हा सांगोल्यातच बांधायचा. पण महिना तुम्ही थांबू शकत नाही? 6 महिने झालं तुमचं हेच ऐकतोय. बरं एवढा महिना आहे काय की? नाही 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 काय तसलं काय सांगायचं नाही बघा. मग तर शेवटी अमेरिकेतली मिसिसिपी नदी सुद्धा सांगोल्यात येणार बघा. अहो तुम्ही सगळं का नाही जग सांगोल्यात आणायला लागला, परंतु का नाही मी माझं ऐकायचं तेवढं ऐकाय की तुम्ही. नाही 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 तुम्हाला पुन्हा तुम्ही पोरांना कुठला जर प्रश्न विचारला बुर्ज खलिफा कुठं आहे म्हटलं तर पोरगा म्हणणार सांगोल्यात आहे. तुम्ही लय भारी. आयफेल टावर कुठं आहे म्हटला फ्रान्सचा तर ते बी म्हणणार सांगोल्यातच आहे. नाही तुम्ही सर हावडा ब्रिज कुठं आहे म्हटलं तर ते सांगोल्यातच आहे म्हणणार. ताजमहल कुठं आहे सांगोल्यातच आहे म्हणणार. लाल किल्ला कुठं आहे सांगोल्यातच आहे म्हणणार.
सर तुम्ही लई चांगला आहे राव, असं लई चांगला आहे तुम्ही, मला माहित आहे. होय चांगला आहे, मी चांगलंच शिकवतोय म्हणून विद्यार्थ्याच्या लक्षात राहत आहे. बरं एवढ्या बरं का नाही, तुम्ही लई भारी माणूस आहे तुम्ही का नाही, मी देतोय महिन्याभरात. महिन्याभरात हे सगळं ताजमहल, लाल किल्ला, हावडा ब्रिज, मुंबईचं हॉटेल ताज, गेटवे ऑफ इंडिया, IPL टावर, जे बी काय आहे हं. ते सगळं सांगोल्यात राहणार बघा. हो का, मी काय म्हणतोय माझा ऐका. हा हो का नाही, आता मका जायची आहे, मका पोती हे करून मग ती महिन्यानं देणार हो पैसे आम्हाला. नाही 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 नाही, ती मला काय शेतकरी- सांगायचं नाही. जोपर्यंत पैसे येणार नाहीत तर हे सगळे जे ऐतिहासिक ठिकाणं आहेत, भौगोलिक ठिकाणं आहेत, ते सगळे सांगोले देणार. ठिकाणं राहू देणार तुम्हाला सांगोल्यात, हे सगळं ठिकाण आलं तर सांगोल्याचं पर्यटन स्थळ कसलं वाढेल, कसला विकास होईल. शेतकरी कसं असते तुम्हाला माहित नाही का? अहो सर नाही ऐका एवढ्या बार. शेतकऱ्याचं कसं आहे बघून म्हणूनच मी काय म्हणतोय तुम्हाला, काय म्हणूनच तुम्हाला 6 महिने सवलत दिल्या, तरी सांगत नाही. माझं ऐकून घ्या फक्त. जोपर्यंत तुम्ही पैसे देणार नाही तोपर्यंत हे सगळं जे टावर, दिल्लीचा टावर, लाल किल्ला आहे, काय IPL टावर आहे, बुर्ज खलिफा आहे, हावडा ब्रिज आहे, जे बी काय आहे ते सांगोल्यात राहील. सर पैसे आणून द्या, नंतर माझं मी त्यांना व्यवस्थित शिकवतो. बरं आणतो पैसे आणून दिला का सगळं व्यवस्थित शिकवतो, तोपर्यंत हे सगळं सांगोल्यात राहणार बघा. बरं तुमचा हावडा वगैरे का नाही, हा. बरं आणून देतो सर.